आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला 5 जुलै पासून सुरुवात झाली। काल गुरु पौर्णिमा। या गुरु पौर्णिमेनिमित्त दादा कोंडके रत्नाकर औसेकर यांचे कला क्षेत्रातले गुरु, त्यांची काल आवर्जून आठवण रत्नाकर औसेकर यांना झाली आणि आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांनी मी आणि माझ्या कला क्षेत्रातले गुरु याच्यावरचं व्याख्यान आपल्या विद्यार्थ्यांना दिलं। त्याचाच भाग आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। चला पाहूया गुरुदक्षिणा। आणि अतिशय चांगला माणूस आहे, चांगली कलाकार आहे ते, आणि यांची कला अशी वाढत जावो आणि त्यांनी सगळ्यांचं मनोरंजन करण्याचा दृष्टिकोन त्यांच्या एकूण कलेतून मी पाहिलं पॅथॉस फार आहे। म्हणजे माझ्यावरती तुमच्या बिलारीवरती जो भूकंप झाला त्याच्यावर त्यांनी थोडंसं प्रहसन करून दाखवलं, अतिशय सुंदर चांगलं की तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण म्हटलं डोळ्यातून पाणी काढण्यापेक्षा माणसाला हसवा जरा। अर्थात भूकंपावर हसवता येत नाही मलाही माहिती आहे, पण शक्यतो तुम्ही असा एखादा कार्यक्रम बसवा की जेणेकरून लोक विच्छा माझी पुरी करच्या वेळेला हसत होते तसे हसायला पाहिजेत। निर्माण होणार ना हा पहिला सुरुवात होऊ दे, म्हणजे हजार निर्माण करतील, तुम्हाला निर्माण करायची हिंमत आहे अजून। तुमचा कार्यक्रम यशस्वी हो असे तुम्ही लोकांसमोर सारखे व्हावं। माझी पहिली टेलिफिल्म तुमच्या चरणी अर्पण होत दादा फेब्रुवारी मध्ये, आणि तुमचा आशीर्वाद घेऊनच मी दादा कोंडके ओके आता मी तुम्हाला काय सांगू, मला अण्णाचा फोन आला स्वर्गामध्ये आणि मला म्हणले दादा कोंडके तुम्ही कुठे आहेत? मी दादा कोंडके मी म्हणलं अण्णा मी मेलो। मला अण्णांनी काय सांगितलं, दादा कोंडके तुम्ही मरणार नाही, जोपर्यंत धुळ्यातली जनता तुमच्या हाफ पॅन्टवर मतदान करते तोपर्यंत तुम्ही मरणार नाही। आता मी तुम्हाला एकच सांगतो, तिच्या महिला दिवशीने 28 गुंडांना तिकीट दिलं। उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो, इथं फक्त लोकसंग्राम होणार आहे, बाकी नाही म्हणे। यानंतरचा आवाज नाना पाटेकर, इको दरबार इको नाना पाटेकर। किसी को कोई हमदर्दी नहीं है, मैं हिंदू, मैं मुस्लिम, मैं फलाना, मैं ढिमका। अरे मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में, एक लाठी को तोड़ना आसान है, लाठी को भारे को तोड़ना बहुत मुश्किल है। अन्ना को ते लाठी का भारा है। काल रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त रत्नाकर औसेकरांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि रत्नाकर औसेकर यांनी त्यांना भाषण कला व स्टेज करेज क्लासेसमध्ये यशस्वी होण्याचा काळमंत्र दिला। आज गुरु पौर्णिमा आहे आणि आपल्या जीवनामध्ये गुरुचं जे स्थान आहे हे सर्वात महत्वाचं स्थान आहे। प्रथम माता पिता आणि नंतर नंबर लागतो गुरुचा। प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु येतच असतात, प्रत्येक टप्प्यावर गुरु बदलत असतात। मी एक मध्यमवर्गीय परिवारातला, आज जरी महाराष्ट्रात आवाजांचा बादशाह, भाषण करता, काय काय लोक म्हणतात, चित्रकार, अनेक परमेश्वरानं कला दिली। अरे परमेश्वरा, एकच कला द्यायची ना, अभिनय तर अभिनयच, नाटक तर नाटकच, किंवा आवाज तर आवाजच, चित्रकार तर चित्रकारच। पण ह्या माझ्या जीवनामध्ये एवढी उलथापालथ या कला क्षेत्रात झालेली की मी कोणती कला केली नाही असं एकही क्षेत्र नाही। आज 20 मिनिट मी तुम्हाला माझ्या या भाषण कला व स्टेज करेज क्लासेस मध्ये फक्त कलाकार आणि गुरु
याचं काय नातं आहे हा सांगण्याचा मी प्रयत्न करणार. मित्रांनो, मला जवळपास बघा 5व्या वर्षापासून सगळं आठवायला लागतंय. जवळपास 5 वर्षापर्यंत कुठलीही कला अंगात नव्हती. पाचवी ते 10वी वकील साहेब, प्रोफेसर, लक्ष द्या, कोणतीही कला 5वी पर्यंत नव्हती. खोड्या करणे, क्रिकेट खेळणे, काय दिवसभर खेळणे. 5वी ते 10वी कुठंतरी 6व्या वर्गामध्ये मला जाणवायला लागलं की मला थोडासा चित्रकलेत इंटरेस्ट आहे. मग गणपती दिसला कुठं तर तसाच काढण्याचा प्रयत्न करायचा. त्या काळी पेपरमध्ये हिरो हिरोईनचे फोटो यायचे, मग जशाच तसं काढायचं. आमच्या लहानपणी मर्फी नावाचं एक चित्र फार फेमस होतं की असं एक लहान मुलाचं चित्र आहे, मर्फी रेडिओ. त्या मर्फीचं चित्र काढायचं. बरोबर आहे का नाही? वडिलांना माहित नव्हतं चित्रकला येते. 10वीला मी एक श्रीकृष्णाचं कॅलेंडर हातानं पेंटिंग करून आमच्या घरी लावलेलं होतं. वडिलांचा छोटासा कपड्याचा व्यापार, औषधाचा बाजार, रेणापूरचा बाजार, इकडले बाजार गटुडं बांधायचं, बाजाराला जायचं, तेवढा माल विकायचा आणि त्याच्यातून संसार चालायचा. रंगाची पेटी म्हणजे काय ते वडिलांना माहित नव्हतं. वॉटर कलर म्हणजे काय ते वडिलांना माहित नव्हतं. ऑइल पेंट म्हणजे काय ते वडिलांना माहित नव्हतं. वडिलांना फक्त एवढं माहित होतं की असलं काहीतरी कॅलेंडर चित्र असतं एवढं माहित होतं. रात्री रेणापूरच्या बाजारावरून वडील घरी आले, पोट काढून ठेवला, पाहतात तर समोर त्यांना श्रीकृष्णाचं कॅलेंडर दिसलं. वडिलांनी आईला विचारलं, अरे हे कॅलेंडर म्हणले प्रेम करा वाटायला, म्हणजे लय भारी केले, म्हणले कॅलेंडर हे कुठे मिळालं, कोणत्या दुकानात मिळालं? आईनं सांगितलं, अहो ते आपल्या रत्नाकरनं हातानं काढले. हातानं? हाय हातानं काहीतरी काय बोलते म्हणजे, हातानं कुठे चित्र असतंय? हातानं असते चित्र? अहो म्हणजे हो खरंच बघा तुम्ही, म्हणजे हातानं काढले ते, इथंच अजून ते रंग वगैरे तसे. हा असो, हा वा 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 वा, म्हणजे आपल्या पोराला हे येतंय का? बघा म्हणजे वडिलांना आनंद किती झाला की माझ्या पोराला असं कॅलेंडर काढता येतं. तेवढा त्यांचा आनंद गगनात मावणा त्यांचा. सगळ्या गल्लीत सांग सुटले, अरे बघा बघा बघा, म्हणजे हातानं काढले चित्र हातानं काढले. एवढा आनंद त्यांना. आणि मग माझा 10वीचा रिझल्ट बाहेर आला. सगळ्या विषयात 35% मार्क. मी खचायला पाहिजे होतं, मी नर्वस व्हायला पाहिजे होतं, कारण एकाही विषयात 40 मार्क नव्हते. 35 रेकॉर्ड आहे. भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. पुढे काय? ढेंगळे सांगितले, भविष्याचा प्रश्न पुढे काय? अंधार, काही दिसत नव्हतं, सगळं काही अस्पष्ट होत. वडिलांना कोणीतरी सांगितलं की जसं कॉमर्सचं कॉलेज असतं, जसं आर्ट्सचं कॉलेज असतं, जसं सायन्सचं असतं, तसंच एक चित्रकलेचं कॉलेज असतं. आणि ते चित्रकला महाविद्यालय आपल्या लातूरला आहे, असं वडिलांना कोणीतरी सांगितलं. वडील मला म्हणाले, अरे ते इथं कॉलेज आहे मध्ये चित्रकलेचं, तुझी काढतोस ती. त्यांना ड्रॉइंग सुद्धा म्हणता येत नव्हतं, चित्रकला म्हणायची. तुझी काढतोस ना चित्रकला, त्याचं कॉलेज आहे म्हणे, मग तिथंच जा, नाहीतरी तू इकडे काय दिवे लावणार, मला दिसायला लागले. म्हणजे चित्रकला महाविद्यालयाला माझा प्रवेश झाला. मला वाटतं मी प्रवेश केल्यानंतर एक 8 दिवसाच्या आत सर, जे प्राध्यापक मला बोर्डावर शिकवत होते, काही पॉइंट सांगत होते चित्रकलेचे,
त्या प्राध्यापकाचं हुबेहूब प्राध्यापक मी कागदावर तयार केलं. त्यांचं नाव होतं कुलकर्णी, पुण्याचे होते. ते लातूरला इथे चित्रकार. त्यांचं आता डीएस नाही, DNDK असे काही कुलकर्णी सर होते. त्या कुलकर्णी सरचं चित्र काढलं. कुलकर्णी सर माझ्या जवळ आले. अरे रत्नाकर, मी मगापासून शिकवतोय, तू काय करतोस, खाली बघतोस तू? सर म्हणलं मी तुमचं चित्र काढत होतो. सरांनी पाहिल्यावर सरच्या डोळ्यामध्ये खळकन भाषण आले. बस म्हणले, बेटा मला ज्याच्यासाठी मी शिकवत होतो ते तू कागदावर उतरत होतास आणि हेच मी तिथं शिकवत होतो. तू वर नाही पाहिलास तरी चालेल, पण असेच चित्र काढ. सर एवढे खुश झाले की त्या सरांनी चित्राच्या खाली स्वतःची स्वाक्षरी केली. कुलकर्णी हे सांभाळून ठेव म्हणले. आजही माझ्या घरी जर तुम्ही आलात तर तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल. कुलकर्णी सरांचं आयुष्यात केलेलं पहिलं पेंटिंग. आणि कोणतीही कला शिकून येत नाही, बळजबरी शिकवल्या जाऊ शकत नाही. कला ही तुमच्या अंतरंगात आधी भिनली पाहिजे. जसं तुम्ही आज भाषण कला शिकायला आलेला आहात. मला माहिती आहे हे शाडूचे गोळे आहेत, ही मातीचे गोळे आहेत, त्यांना आकार द्यायचा आहे. फक्त त्या मातीच्या गोळ्यामध्ये त्याला देवपण कधी येतं, जीव कधी येतो, ज्यावेळेस तो गणपती पूर्ण तयार होतो, त्याला पेंटिंग केलं जातं, त्याला डोळे केले जातात आणि त्याच्या कपाळावर असं ओमचं गंध केलं जातं, त्यावेळेस त्या मातीच्या गोळ्यामध्ये देवपण येतं. तसं तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये चित्रकलेविषयी असेल किंवा भाषण कलेविषयी असेल तेवढाच आदर तुम्हाला अगोदर पाहिजे आणि तुम्ही ठरवलं पाहिजे हे मला आलंच पाहिजे. मी शिकणार, मी शिकणार 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 आणि शिकणार. मी शिकूनच बाहेर पडणार, कारण ही तुमची यशाची पहिली पायरी असेल. तुमच्यातला आत्मविश्वास फार महत्वाचा. निवडणुकीला लोक लाखो रुपये खर्च, कोटी रुपये खर्च करतात आणि ठामपणे सांगत असतात विजयी तर मीच होणार. का? त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत असतं की विजय आपलाच आहे. तसं तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा अंतरंग निर्माण झाला पाहिजे. होय, कोण म्हणतं मला भाषण येत नाही? मी भाषण शिकणार, लाखो लोकांसमोर बोलणार आणि लाखो लोकांना टाळ्या द्यायला मजबूर करणार. एवढी ताकद माझ्यामध्ये निर्माण करणार. एवढा आत्मविश्वास तुम्हाला आला पाहिजे. हे तुम्हाला मी का सांगतोय? हे मी माझं चारित्र्य तुमच्या समोर उघडत नाहीये, पण मी तुम्हाला हे सांगतो की तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. आता दुसरा प्रश्न, लोक काय म्हणतील? बरोबर काय म्हणतील? लोक काय म्हणतील? लोक नांदणाऱ्याला नांदू देणार नाही, पळणाऱ्याला पळू देणार नाही. तुम्ही चांगलं केलं तर कोणी कौतुक करणार नाही, पण एक लक्षात ठेवा, वाईट केलं तर ताबडतोब तुम्हाला बोलणार काय हे चुकलं बरं का, पण चांगलं केलं तर कौतुक करणार नाही. उद्या जर तुमचा चुकून लोकमत सारख्या मोठ्या पेपरमध्ये फोटो आला, बिभीषण सांगवीकर मोठ्या पदावर, उदाहरण देतो मी, इलेक बिभीषण फोटो काय सांगता येत नाही, फोटो आला तर आमच्या बिभीषणला भेटणारे 4 मित्र आहेत, त्यातले जवळपास 3 लोक तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. त्यांना माहितीये बिभीषणचा फोटो आहे आज पेपर, पण ते पाहणार नाही, मुद्दाम इकडे बघून जाणार, तुम्हाला असं दाखवणार की त्यांनी पाहिलंच नाही, पण त्यांनी पाहिलेलं असतं हे लक्षात ठेवा. पण एक भेटेल तो पाहिला तुमच्या गळ्याला पडेल, अरे मित्रा, अरे फोटो आला यार तुझा, मग तो तुमचा खरा मित्र समजायचा. आणि जे 3 त्यांना तुम्ही मित्र समजत होतात ते तुमचे शत्रू आहेत असं तुमच्या मनात समजायचं, इतरांना मी सांगायचं नाही, मनात समजायचं. बरोबर का ते? तर त्यामुळं लोक काय म्हणतील, लोकांना काही देणं घेणं नाही तुमचं.
लोकांना काही देणं घेणं नाही. तुम्ही कोण काय काय देणं घेणं नाही लोकांना. फक्त तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी तुम्हाला एखाद्या कलेला वाहून घ्यायचंय, तेवढा दृढनिश्चय तुम्हाला करायचा आहे. तेवढा हा शब्द आधी खोडून काढा, लोक काय म्हणतील. एवढं होईल की तुम्ही उद्या जर भाषण चांगलं दिलं तर लोक म्हणतील अरे वाह राजकिरण क्या बात किया, बहुत बढ़िया बात किया. म्हणजे एवढा आत्मविश्वास तुमच्या राजकिरण मध्ये आला पाहिजे, एवढा आत्मविश्वास आमच्या चंद्रकांत मध्ये आला पाहिजे, एवढा आत्मविश्वास आमच्या ढेंगळे सर मध्ये आला पाहिजे की तुमच्या भाषणाचं लोकांनी कौतुक केलं पाहिजे. मी सुरुवातीत बोलता बोलता सांगत होतो की माझा थोडा थोडा इतिहास मध्ये उघडतो. मी का सांगतो की तुम्हाला थोडं प्रोत्साहन आलं पाहिजे. चित्रकला कॉलेज झालं लातूरचं. मग आता पुढे काय, लातूरला एटीडी पर्यंत होतं, म्हणजे चित्रकला शिक्षक. शेवटचा टप्पा आयुष्यातला शिक्षक. आणि मला शिक्षक व्हायचं नव्हतं, शिक्षक व्हायचं नव्हतं. तर माझ्या घरामध्ये अनेक शिक्षक आहेत, तर त्यांच्या हाल मी पाहत होतो. शिक्षक व्हायचं मग वडील म्हणजे आता पुढे काय शिकायचं काय. मग नंतर कळालं की जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई याची शाखा औरंगाबाद मध्ये शासकीय कला महाविद्यालय किल्ल्यार कला, त्या कॉलेजला मी ऍडमिशन घ्यायला गेलो. ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत मला तिथल्या प्राध्यापकांनी सांगितलं, त्यांचं आज मला माझ्या गुरुची माझी आठवण येते, कारण आज गुरु पौर्णिमा आहे. आज प्रत्येक गुरुचं स्मरण आपल्याला करायचं आहे. बरोबर आहे. लातूरच्या शिक्षकांनी चांगले संस्कार केले, आम्ही चांगल्या मार्गाने पास झालो. औरंगाबादच्या त्यावेळेचं औरंगाबाद, आजचं संभाजीनगर, त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. तर 1 महिन्याच्या आत माझा रिपोर्ट असा आला. परमार सर होते, परमार सरांनी मला बोलून घेतलं. त्यांना सिगारेट प्यायची फार सवय होती, सिगारेट ओढत होते. अरे बाळा औसे रत्नाकर इकडे म्हणाले. म्हणलं बोला सर. सिगारेट ओढली, धूर सोडून दिला. तुला गावाकडे शेती आहे का. म्हणलं नाही सर. घरी काही पुन्हा सिगारेट अशी टाकली राख. काही व्यवसाय वगैरे गावाकडं. म्हणलं नाही. मग काय करणार म्हणले आयुष्यात. तू एक काम कर म्हणले, आयुष्याचा वेळ वाया घालू नको, गावाकडे जा आणि जर शेती नसेल तर इतरांच्या शेतामध्ये मजुरी कर. तेवढाच पर्याय तुझ्याकडे. मी तुला चित्रकला नाही शिकू शकत. काय हाल झाले असते माझे. आम्हाला फाटलं होतं. वडिलांची एकच आशा होती की माझ्या मुलानं मोठा चित्रकार व्हावं. आणि इथले प्राध्यापक मला सांगतात संभाजीनगरचे, गावाकडे जाऊन शेती कर, मजुरी कर. म्हणजे मला ते सुद्धा येत नाही. मी त्याच्यात सुद्धा नालायक आहे. मी स्वतःला नालायक 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 असं स्वतःला समजून घेत राहिलो, मनात खुडत राहिलो. अख्खी रात्र झोपलो नाही मी की मी काय करू. शिक्षण नाही, चित्रकला नाही, धड कारकुने होता येत नाही. शिक्षक होण्याचा चान्स होता ते सोडून दिला. ईटीडी केलं नाही, डायरेक्ट मोठ्या वर्गाला ऍडमिशन घेतलं. त्यामुळे पुढे मास्टर होता येत नाही. मग करायचं काय. काय नाही म्हणले आता रोजगार हमी योजनेच्या कामावर जायचं. रात्रभर विचार केला, कारण सरांनी जी असाइनमेंट सांगितली होती ती असाइनमेंट मला काही समजतच नव्हती. मी करू शकत नव्हतो. ते असाइनमेंट होती अजेंडा पेपरचा एक मोनोग्राम तयार करायचा होता. अजेंडा पेपर एपी. आणि मी 1000 एपी तयार केली अशी. एकदा इकडून घेतला आकार, एकदा कुठे होतो, तो लोगो काही तयार होत नव्हता. 1 महिना परेशान. मग 1 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की तू गावाकडे जाऊन शेती कर, तू या आर्टच्या लायक नाहीयेस. आवाज फाटलं. पण एक दिवस मी तयार केला. तुम्हाला सांगतो, आज त्या गुरुची आठवण मला चरणी म्हणजे काय स्मरण होतं की माझे गुरु गेल्याच वर्षी वारलेत. ते त्यांचा आत्मावरून पाहत असेल.
सरांनी मला गावाकडे जाऊन शेती करण्याचा सल्ला दिला, त्याच अजंठा पेपरला औरंगाबादच्या MIDC पहिलं पारितोषिक जाहीर केलं आणि त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय श्री रामरावजी अधिक यांच्या हस्ते हॉटेल ताज मध्ये माझा सत्कार. अरे मला स्वप्न पडले. अरे ज्या कामासाठी मला गावाकडे जाऊन शेती करायला सर सांगायचे, त्या कामासाठी मला समजत नव्हतं उपमुख्यमंत्री म्हणजे काय पद असतं. फक्त मोठा मंत्री एवढंच माहित होतं. रामरावजी अधिक साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. जवळपास 80 ते 81 सालची गोष्ट. हॉटेल ताज मध्ये सगळे कॅमेरे माझ्याकडे फोटो काढायला लागले. मला पायघड्या, माझ्या अंगावर पायजामा एक कुर्ता, आता थोडा भारी आहे पण त्यावेळेस फारच एकच कुर्ता आणि एक पायजामा असा गबाळ्यासारखं. गेलो ताज हॉटेलमध्ये, वॉचमॅन अडवलं. अंदर नहीं जाने का, अभी सत्कार का कार्यक्रम है. और बोल किसका सत्कार है? वो कौन अवसेकर, उसका सत्कार. अरे मतलब मैं छू तू है अवसेकर, ये जिसका सत्कार बोर्ड लगा वो तू है? हाँ मैं हूं यार, तू पूछना यार, ये मेरा कॉलेज का आइडेंटिटी है यार. तू मुस्लिम होता, आप यही ठहरो, हिलने का नाही. मग उधर बैठो खुर्ची को. मध्ये बसलो, त्याच्या त्या बाहेर असतं ना डब्बं वॉचमनचं, त्या डब्यात मला बसवलं आणि त्यांनी सांगितलं की तू आता तिथंच बसायचं. मी मध्ये जाऊन बॉसला विचारलं होतो की हे असं आलेलं आहे. माझं कॉलेजचं आयडेंटिटी घेऊन गेला तो. गेल्याबरोबर तिथं ते MIDCचे संयोजक होते. त्यांना दाखवलं. अरे हे कुठे आहेत म्हणजे बोलून लोक म्हणजे. साहब वहां बैठा है बोले स्टूल पे. अरे जाओ लेके आओ. लगेच तो पड़ता. साहब 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 गलते हुए, चलो चलो साहब आपको बुलाए साहब, अभी मिनिस्टर साहब आ रहे हैं, मुख्यमंत्री साहब आ रहे हैं, उनके हाथ से आपका सत्कार है. बोले साहब हमें माफ कीजिए, हमारी रोटी रोजी का सवाल है, हमारी कंप्लेंट मत कीजिए. मला कंप्लेंट या शब्दाचा अर्थ सुद्धा सर त्यावेळेस कळत नव्हता. हे कंप्लेंटला काय म्हणतात. मग मी त्याला म्हणलं कंप्लेंट बोल तो क्या रहता है, कुछ नहीं साहब आप चाहिए. माणसाच्या जीवनामध्ये जर स्टार चमकायची वेळ आली तर काय होतं त्याचं हे उदाहरण. आणि ज्या सरांनी मला गावाकडे जाऊन शेती करायचा सल्ला दिला, त्याच सरांनी 1982 साली जानेवारी महिन्यामध्ये गोल्ड मेडल सन्मानित केलं अवघ्या 3 वर्षांनी. त्याच्यासाठी मी काय केलं नाही, काय कष्ट केले. आठ दिवस चपातीचं दर्शन पाहिलं नाही. 8 दिवस पोटामध्ये अन्न नाही. गावाकडून वडिलांचे 175 रुपये महिना मनी ऑर्डर यायची. त्या काळी मनी ऑर्डर होती, फोन पे नव्हता. तेही मनी ऑर्डर आल्यास 30 रुपये रूम भाडं द्यायचं, 70 रुपये जेवणावळीचे द्यायचे, 100 रुपये संपले, राहिले 75 रुपये. 1 रुपये दररोज सकाळची पुरी भाजी चहा व्हायचा, ते 30 रुपये. 130 रुपये संपले, राहिले 25 रुपये. त्या राहिलेल्या 20-25 रुपयात कॉलेजचं सामान खरेदी करायचं, रंग, ब्रश, पेपर सगळं. त्या 175 रुपये, ते 175 रुपये माझ्यासाठी फार महत्वाचे होते. वडिलांची मनी ऑर्डर यायला 8 दिवस उशीर झाला. काकांकडे गेलो. काकांकडे पाहुणे जवळ असावे, त्याच्यासाठी असावे. जे त्या पाहुण्यांकडून तुम्हाला घडता येतं लक्षात ठेवा. म्हणलं काका. तर हे काका कुठे होते, तर काका होते हॉटेल आपल्या औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये एका मोठ्या पदावर डॉक्टर. काका कोण होते? कोण होते काका? डॉक्टर. डॉक्टरच्या बंगल्यात गेलो. रात्री 10:30 वाजता. पोटात काळवीळ होत होत. दिवसभर फक्त पाणी पिलेलं होतं. बंगल्यात प्रवेश केल्याबरोबर खिडकीतून, स्वयंपाकघराच्या खिडकीतून बिभीषण सुगंध दरवळत होता. गुलाबजामुनचा वास येत होता. गुलाबजामुन पाकात टाकल्यात ताई कसा वास येतो ना, तसा खमंग वास नाकामध्ये दरवळत होता. अरे यार म्हणलं काय वास आहे. वासानच अर्ध पोट भरलं. दिवाणखान्यात गेलो. काका बसलेले होते पेपर. काय रे रतन? मला रतन म्हणायचे. कसं
कस काय आलास? डॉक्टर असले तरी ते आपल्याकडले असल्यामुळे गावरान भाषा होती. म्हणलं काका 8 दिवस झालं पोटात काय नाही. शेवट 7-8 रुपये होते. रोज सकाळी एक पुरी भाजी खायची गुलमंडीवर, जीवन संपवायचं आणि संध्याकाळी पाणी पिऊन. पण आता आज तर झोप येत नाही काका. सकाळी खायला सकाळी मिळालंय. मला 1 रुपया द्या. किती? 1 रुपया. आजचा दिवस आहे, उद्या वडिलांची मणीवर निघेल. त्या काकानं मला उत्तर दिलं होतं, मी 1 रुपया देतो म्हणले, पण तू 1 रुपया मला परत आणून देशील याची गॅरंटी काय? किती? त्या दिवशी सर मला 1 रुपयाचं महत्व कळलं. त्या दिवशीपासून माझ्या घरात कधी मी 1 रुपया विनाकारण खर्च करत नाही. आणि 1 रुपया माझ्या मी कसा सापडतो तुम्ही माझ्या घरी येऊन बघा. त्या 1 रुपया कॉईनचा एक बॉक्स आहे माझ्याकडे. त्या 1 रुपया पाहिलं की माझ्या डोळ्यात असले पाणी येत. कारण त्या 1 रुपयासाठी मला माझ्या काकानं भिकारी बनवलं होतं. त्यानं मला विचारलं, अरे रक्ताचं नातं जरी असलं तर तू मला 1 रुपया आणून देशील याची गॅरंटी काय? रूमवर आलो. दिवसभर पेंटिंग करून चंद्रकांत पाण्याचा मग होता, त्याच्यात ब्रश टाकलेले होते. माठाकडे गेलो. आता लास्ट पर्याय वकील साहेब की पाणी पिऊन झोपायचं. मनाचं समाधान, आपण जेवलो असं समाधान करून झोपायचं. माठाकडे गेलो. डेंगळे सर, माठात सुद्धा पाणी नव्हतं. पाहता पाहता 12:30 वाजले रात्रीचे. पोटात कासावीस होत होता. आतडी तुटत होते. भुकेने व्याकुळ होत होतो. शेवट विचार केला, जगण्यात काय अर्थ आहे? चित्रकार म्हणून जगायचं तरी कशाला? आणि चित्रकार व्हायचं तरी कशाला? कलाकार तरी व्हायचं कशाला? उचलला तो पाण्याचा मग, रंगाचा मग, आणि कट 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 नरड्याला लावला. अख्खं रंगाचं पाणी पिऊन टाकलं. कमीत कमी 1 लिटर, ज्यामध्ये ऑइल पेंट मिसळलेला होता, ज्यामध्ये वॉटर पेंट मिसळला होता, ज्यामध्ये पेन्सिल होती, त्यामध्ये सगळे विषारी द्रव्य होते. विचार केला, आता हे पाणी प्यायचं. जगलो तर जगलो, आणि नाही जगलो तर सकाळी डेड बॉडी आपली सरकार घेऊन जाईल लातूरला. आणि आज मी तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं सांगतोय की काय घडलंय. म्हणून मला गुरुचं फार स्मरण होत. गट 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 पाणी पिलं. काय चमत्कार आहे बघा. त्या पाण्यानं सुद्धा पोट भरलो. सकाळची पहाट झाली होती. 5 वाजली होती. 5 वाजता बाजूला जैन मंदिर होतं. त्या जैन मंदिरातून भजनाचा आवाज सुरू झाला होता. कानावर मंजूळ स्वर येत होते. हे जैन धर्माचं गाणं वाजत होतं. आणि मला हळूहळू जाग येत होती. उठल्या उठल्या मी पाहतो, स्वतःला चिमटा घेतला. अरे अरे मी जिवंत आहे. चंद्रा, मी जिवंत आहे. अरे मी जिवंत आहे. मी गेलो नाही. एवढं विषारी पाणी पिऊन मी जिवंत आहे. हा हा, त्या बात आहे, मी जिवंत आहे. जिंकलो. आता जिंकलो. ते विषारी रंगाचं पाणी अंगात आल्यामुळेच माझ्यामध्ये नाना रंग निर्माण झाले आणि आयुष्य माझं रंगीन झालंय. मित्रांनो, खचलो नाही. जिंकलो. गोल्ड मेडल झालो. दुसरी कहाणी, आयुष्याचा दुसरा अंक सुरू झाला. आणि त्याच कॉलेजमधला एक प्रसंग मला तुम्हाला फक्त सांगायचा राहून गेलाय की आवाजाचा बादशाह कसा घडला. सेकंड इयर, आता तो विषय संपला. आता 1 रुपया मला मिळत होता. नंतर मी औरंगाबादला 2 कंपनीमध्ये काम करत होतो. नंतर मला दोघांचे 100-100 रुपये यायला लागले. त्या 200 रुपयात माझा पुढेचे 2 वर्ष शिक्षण अत्यंत सुंदर झाले. मजेशीर होते. पण त्या आता मध्ये मजेशीर पिरियड मध्ये कॉलेजचं गॅदरिंग लागलं. आता कॉलेजचं गॅदरिंग लागलं म्हणलं की मुलं आणि मुली, कित्येक मुली मुलं हौस असती.
एन्जॉय करतात. आमच्या नशिबात एन्जॉय नव्हता. आमच्या नशिबात कष्ट. मुलं कॉलेजमध्ये एन्जॉय करायचे, कॅन्टीन मध्ये बसून भजी खायचे, चहा प्यायचे, टिंगल टवाळी, एकमेकाला हसी मजाक, एन्जॉय, फिरा, हे सगळं हे लाईफ सोडून देऊन मी कामावर जात होतो. कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये मला स्टेजच्या समोर उभं करण्यात आलं. कारण माझा स्वभाव एवढा लाजरा होता, एवढा बुजरा होता चंद्रकांत, कधीही कोणत्या मुलीकडे कधी नजर वर करून मी पाहिलेलं नाही. हे स्वतःबद्दल सांगायला सुद्धा अभिमान वाटतो. मग मित्रांनी ठरवलं, आज साला औषाची पच्ची करायची. औषेकर मग औषा म्हणतात ना, आज औषधाला दाखवायचं, आज दाखवायचं औषधाला. दुपारची वेळ, गॅदरिंगचं जिलबीचं जेवण झालं होतं सुंदर असं, आणि आम्ही सगळे झाडाखाली बसलेलो होतो. आता संध्याकाळी कार्यक्रम रंगणार आहे कॉलेजचा, आपलं कॉलेज लाईफ. दुपारच्या टाइमला स्पीकर चालू होता स्टेजवर आणि अनाउन्समेंट झाली, आता तुमच्या समोर रत्नाकर औषा, म्हणजे मला औषेकर मग औषा म्हणायचे मित्र, रत्नाकर औषा अमजद खानचा आवाज काढून. कोणाचा? अमजद खान. त्या काळात शोले चित्रपट फार प्रसिद्ध होता. मला ढकललो की स्टेजवर आलो. आल्या आल्या ज्यांनी तरी जसा टाळ्या वाजवल्या तसं तुम्ही टाळ्या वाजवायच्या. मला आयुष्यात कधी आवाज काढून माहित नाही. मी स्टेजवर आलो, आणि अमजद खान माझ्या अंगामध्ये घुसला. अरे सांबा, अरे जोलिया, अरे सांबा, कितना रे काय रे सरकार हम बोल. मी असं म्हणत होतो, डायलॉग मारत होतो, खालून मुलं हसत होती. मला समजत नव्हतं की मी खरं काढतोय आवाज, लोकांना आवडतोय का नाही आवडत. मग झाल्यानंतर सगळ्या मित्रांनी सांगितलं की अत्यंत सुंदर झालं, आणि त्यावेळेस पासून मला समजलं की आपण आवाज काढू शकतो. तिथून घडला आवाजांचा. मित्रांनो, मग कॉलेजचं जीवन संपून लातूरला आलो. दुसऱ्याच दिवशी गव्हर्नमेंट ऑर्डर आली, सरकारी नोकरी कारकुनाची. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, पोस्ट क्लर्क. कलाकार माणूस एवढा एवढं कलेचं रंग अंगात असताना जॉईन झालो. सरकारी नोकरी झालो बरं का, जॉईन झालो. पण साहेबांना एक गोष्ट खटकत होती. मला माहित नव्हतं की ऑफिसमध्ये सर आल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा असतो. मी नमस्कारच केले. सरना राग आला. बेल वाजून, नवीन जॉईन झालेला आज बोलवत आला इकडे. काय आज जॉईन झालं? हो आज जॉईन झालं. काही समजत नाही तुम्हाला? मला काय झालं? तुम्ही नमस्कार केला नाही मला नाही करणार. मला काय माहिती तुम्ही साहेब आहेत, नाही करणार नमस्कार. माझ्या जबरदस्ती का? मला सरकार कामाचे पैसे देते, तुमच्या नमस्कार करायचे नाही देत. तो स्वाभिमान माझ्या अंगामध्ये जागा झाला. दुसऱ्या दिवशी त्या साहेबाच्या हातात कागद दिला राजीनामाचा. दुसऱ्याच दिवशी. आणि आदल्याच दिवशी वडिलांनी गल्लीत एक आधीच मुलगी बघून ठेवली होती, आणि त्यांनी सांगितलं होतं की फक्त ह्याला जॉईन होऊ द्या, जॉईन झाले की लग्न. आणि मी इकडे राजीनामा देऊन आलो आणि वडील इकडे बैठक करून आले लग्नाची. कारण त्या काळामध्ये सरकारी नोकरी असल्याशिवाय मुलगी देत नव्हते.
बर, त्या काळामध्ये असं नव्हतं. आधी डेटला जाणे, दोघं चर्चा करणे, भेळ पाणीपुरी खाणे प्रकार नव्हता त्यावेळेस. काय बायकोला मी काय बायको हे लग्न झाल्यास म्हणालो 8 दिवसांनी. 8 दिवसांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा फेकला. बायकोला कळालं यांनी काहीतरी गोळ केलेला आहे. पण मला बायको एक म्हणाली की मी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे. मी म्हणलं मी कलाकार आहे. पहिल्या रात्री मी तिच्या कानात बोललो, तुम्ही प्रेमाच्या गोष्टी बोलत असता पण मी कानात बोललो की मी असा सर्किट कलाकार आहे, मला हे नोकरी बिंकरी जमणार नाही, मी नाही करणार नोकरी. म्हणलं मी राजीनामा देऊन आलो आज. बायको म्हणली ही गिफ्ट दिलं का मला तुम्ही आज? पण ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहिली की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी. मित्रांनो, माझ्या कला क्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक कलामध्ये जर आज रत्नाकर औसेकर जो तुमच्या समोर उभा दिसतोय त्याच्या पाठीशी एकच शक्ती आहे, ती म्हणजे माझी धर्मपत्नी प्रभा औसेकर. काय नाही केलं आयुष्यात, काय नाही केलं बिभीषण. अंगात सिनेमाचं खूळ घुसलं. सिनेमा काढायचा. त्या सिनेमामुळे ओळख झाली दादा कोंडके साहेबांची. जे गुरुचं मला स्मरण करावं वाटतं त्यांची ओळख झाली. म्हणलं दादा मला असा सिनेमा करायचा. बोल म्हणले कोण हिरोईन पाहिजे? मी म्हणलं उषा चव्हाण पाहिजे. तुझी प्रॉपर्टी विकावं लागेल म्हणजे तिला पैसे द्यायला. मग तिची बहीण दिली रजनी चव्हाण, तिच्यासारखीच दिसते, हिला घेऊन जा सिनेमा काढ. त्या रजनी चव्हाणला माझ्या स्वतःच्या घरात उतरवलं. चित्रीकरण माझ्याच हॉलमध्ये. माझं 2.5 वर्षाचं लेकरू बघायला लागले. माझा लव्ह सीन चालू होता. त्या बेडवर मी तिला झोपवलं होतं आणि मी तिच्या अंगावर हात टाकत होता की जक्के लवकर वाटते ग. आणि हा सीन पाहण्यासाठी माझी आई, माझे वडील, माझी मुलगी, माझा मुलगा आणि माझी बायको स्वयंपाकघराच्या खिडकीतून तो सीन पाहत होती. आणि मी लव सीन देत होतो. 6 रिटेक झालं तरी टेक होत नव्हता. मला करताच येत नव्हतं कारण माझ्या रक्ताची नाते लव सीन पाहत होते. आणि माझा डायलॉग होता की झक्के लवकर वाटते ग. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सीन माझ्या 2.5 वर्ष मुलानं मला विचारलं, पप्पा झाला का लव? एखादी कलाकार जर कला अंगामध्ये भिनली की त्याच्या घराचा सिनेमा कसा होतो त्याचा उदाहरण म्हणजे रत्नाकर औसेकर. पैसे जवळ नव्हते शूटिंग करण्यासाठी, पैसे जवळ नव्हते. त्या काळात अवघ्या 25,000 सिनेमा तयार झालेला आहे. 25,000 फक्त 40 वर्षापूर्वी. आदल्या दिवशी मोटरसायकल केली. बायको म्हणाली कसा सिनेमा काढणार, पैसे कुठे जवळ निघाले सिनेमा काढायला. सिनेमा 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 काही कळत नाही वळत नाही. कसा संसार काढले मला माहिती. मोटरसायकल कुठून टाकली, मोटरसायकल कुठून टाकली. सौदा करून आला मोटरसायकलचा. 25,000 घेतले. सिनेमा सगळं दुसऱ्या दिवशी. त्यातले 5,000 रजनी चव्हाणला दिले. म्हणले तुझी बाकी खर्च आपलं घरी स्वयंपाकीला लावली तर 50 माणूस रोज जेवायला घराच्या स्वयंपाक. मग आता प्रश्न आला हिरोईनला ड्रेपरी कुठून आणायची, कपडे वेगळे सर. हिरोईनला त्याला आपल्या ग्रामीण भागात ज्याला झंपर म्हणतात, काय झंपरच म्हणतात का ब्लाऊज, झंपर ब्लाऊज. मला रजनी चव्हाण विचारली चला म्हणजे दादा आता मला पटकन तुम्ही 2-3 हजार रुपये द्या आणि ब्लाऊज आणून द्या मला वेगवेगळ्या कलरच्या. आता शूटिंग आपल्या शूटिंगला लागणार आहेत. आम्ही कंगाल म्हणतो काहीच नाही आमच्याजवळ द्यायला. हिला जम्पर घ्यायला 2,500 द्यायची कुठून. इथं सिनेमा काढायला पैसे नाही, तिला ब्लाऊज 2,500 द्यायची कुठून. म्हणलं ताई मी नाही देऊ शकत. म्हणलं ती हिरोईन होती तरी मी तिला ताई म्हणत होतो. एवढा भाऊ पागल झाला होता. मग मी आईजवळ गेलो. म्हणलं आई बोल रे तुझे ब्लाऊज दे की मला. आई म्हणली ब्लाऊज तुझं काय डोसके बिस्के फिरलंय का? म्हणजे अगं म्हणलं हिरोईनला घालायचे. म्हणलं
मला आज त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. त्या रजनी चव्हाणने माझ्या आईचे ब्लाऊज छोटे छोटे रात्रभर करून दुसऱ्या दिवशी शूटिंग मध्ये घातले. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कलाकाराची फिल्म तयार झाली. आईचे ब्लाऊज घातले आणि पाहुण्यात वर्दळ सुरू झाली. सिनेमा काढले. बिघडलं पोरग, बिघडलं. कारण सिनेमावाला म्हणलं की दारू, बाई, बाटली, वाया गेले. पण मी कसा सिनेमा काढत होतो हे माझ्या जीवाला माहित होतं आणि दादा कोटक्यांना माहित होतं. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला त्यांचं स्मरण काळाची गरज आहे. त्या माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला सांगितलं की मी पहिला दादा आणि हा रत्नाकर औसेकर दुसरा दादा. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. जर दादा जिवंत असले असते तर हा रत्नाकर औसेकर तुमच्या समोर आज बसलाच नसता. मी आज कुठे असलो असतो मला माहित नाही. सगळे स्वप्न भंगले, दादा गेले. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दादांचं स्मरण मला करणं भाग आहे. हे प्रसंग मी तुम्हाला आज का सांगतोय? का तुमच्यामध्ये लढण्याची ताकद निर्माण व्हावी. नाही तर पुन्हा मला म्हणताल लोक काय म्हणतील. पुन्हा विचारतात लोक काय म्हणतील. मी जर विचार केला असता की लोक काय म्हणतील तर मी आज रत्नाकर औसेकर बसलो असतो. होय चंद्रकांत, तुझ्या कामावर ट्रॅक्टर चालवायला असलो असतो. त्यामुळं जसं काल माझ्या मित्राला सांगितलं की कलाकार होण्यासाठी, भाषणकर्ता होण्यासाठी, वक्तृत्वान होण्यासाठी, काहीतरी निर्माण करण्यासाठी, आयुष्य घडवण्यासाठी वेडं व्हावं लागतं. आणि वेडेच माणसं इतिहास करतात, शहाणे इतिहास करत नाहीत. शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत बिभीषणच्या घरात, माझ्या नको. शिवाजी महाराज फक्त तुमच्याच घरात जन्मावे, मनोज जरांगे तुमच्याच घरात जन्मावे, माझ्या घरात मनोज जरांगे नको. का तर एवढं उपाशी कोण राहा, उपास कोण करा. मनोज जरांगे सारखं तुझं पोरग आहे, तुझ्या पोरला कर ना मनोज जरांगे. नाही, माझ्या पोरला उपवास सहन होत नाही, मग कशाला धर्माच्या गोष्टी करतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, निंदकाचे घर असावे शेजारी. जेवढा निंदक सोबत आहे तेवढा तुमचा तो फार मोठा तुम्हाला मोठं करण्याचा हातभार लावणारा एक साथीदार आहे. लक्षात ठेवा. म्हणून निंदक नेहमी सोबत पाहिजे. आणि कधीही तुमच्या मनामध्ये असुरक्षेची भावना बिलकुल आली नाही पाहिजे. तुम्ही एकदम प्रखर बनून की मी हे शिकणार म्हणजे शिकणार, मी भाषण करणार. आज मी 2 मिनिट बोलत नाही, मी उद्या 15 मिनिटाची सभा गाजवणार. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी मी आजचा केलेला हा वाहपो आहे. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, खचू नका, तुमचा धीर सोडू नका. तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. आणि या भाषण कला क्लासमधून तुमचं जीवन घडवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसू नका, मीही स्वस्थ बसणार नाही. फक्त माझ्या लेकरासारखं मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला मोठं झालेलं, तुम्हाला पदात बसलेलं, तुम्हाला खुर्चीत बसलेलं, तुम्हाला राजकारणात मोठं झालेलं पाहण्याचा आनंद कुणाला होणार नाही, तेवढा सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. कारण ते माझे विद्यार्थी. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझा इतिहास सांगायचा म्हणलं तर आपल्याला 2 दिवस पुरणार नाहीत, एवढा प्रचंड साठा आपल्या जवळ आहे. पण फक्त आज गुरुपौर्णिमा या निमित्तानं एखादा कलाकार कसा घडतो आणि आपल्याला सुद्धा घडायचं आहे. रडायचं नाही, लढायचं आहे. म्हणून एकदा मला जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.